महाराष्ट्र की राजनीति में बयानबाजी तेज हो गई है। रोहित पवार द्वारा संजय गायकवाड़ की लायकी पर सवाल उठाने के बाद दोनों नेताओं के बीच जुबानी जंग शुरू हो गई है। रोहित पवार ने महिलाओं और शिवाजी महाराज के अपमान का मुद्दा उठाया तो वहीं गायकवाड़ ने भी पलटवार करते हुए पवार परिवार को निशाने पर लिया। आता आपण जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत। जिजाऊंच्या भूमीमध्ये असताना तिथं जर महिलांबद्दल बोलताना जर एखाद्या व्यक्तीला तारतम्य नसेल तर मग या भूमीचा अपमान आहे असं मला वाटतं। आणि या भूमीतून, या मोठ्या शहरातून ते जर आमदार असतील आणि भूमी इतकी पवित्र आहे, म्हणजे संतांची भूमी, महामानवांची भूमी, मोठ्या पत्रकारांची भूमी, विचारवंतांची भूमी, आणि याच्यात महिलांबद्दल वापरलेले उच्चार, शब्द हे कोणाला तरी पटणार आहेत का हे तुम्ही विचारा। त्याच्याचबरोबर तुम्ही बोलत असताना महाराजांबद्दल बोलता आणि बोलता बोलता तुम्ही महाराजांचा पण अपमान करता, ही त्यांची लायकी आहे। त्यामुळे अशा लायकींच्या लोकांबद्दल आपण बोलून न तुमचा, न ऐकणाऱ्यांचा, न माझा त्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे असं मला वाटतं। परंतु कोणी आजचा पत्रकार हा काही शिवराजांच्या काळातला नव्हता, ही आताची टमरेट आहे ती आता आलेली। आणि आम्ही वारंवार, आम्ही आताच म्हणत नाहीये की वारंवार ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकरी असेल तो त्याने कुठेही पुस्तक असो तो बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे। आणि याच्याकरता आमचा लढा सुरूच राहणार आहे। त्याला वारंवार सगळेच मला सांगतात की संजय गायकवाड आणि महिलाबद्दल असे बोलूयात, तुम्ही आमचं ते काम बघा ना जरा। या बुलढाणा जिल्ह्यात सैलानी सारखं गाव होतं जिथं 100 वर्षामध्ये हजारो महिला लुटल्या गेल्या, हजारो महिलांचं धर्मांतर झालं, त्यांच्या आबरू लुटल्या गेल्या। ते वाचवायचं काम या आमदारांनी केलेलं आहे। एकेका दिवशी, एकेका महिन्यात 50-50 डेड बॉडीज इकडे सापडायच्या, 50-100 बलात्कार व्हायचे, ते आमदारांनी थांबवलेले आहे। 222 मुली लवचिकच्या वापस आणल्या, त्या या आमदारांनी आणलेल्या आहेत। 5,500 ते 6,000 महिलांचे तुटलेले संसार या आमदारांनी बसवलेले आहेत। एवढंच नाही तर कोणाच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू झाला तर त्या विधवा महिलांना 6-6 महिन्याचा किराणा, कपडा, लत्त्यासह त्यांच्या सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था हा आमदार करतो। याचबरोबर अपंग शाळेच्या 26 अंध आणि अपंग मुलींना दत्तक सुद्धा आम्ही घेतलेलं आहे। काय वारंवार महिलांचं करता? ठीक आहे, ते रागा स्वीकार झाली, आम्ही त्याची क्षमा याचना पण केली।